बुलेटिनच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राचा महा एक्झिट पोल साम टीव्हीवर आपण पाहतोय। पोल ऑफ पोलनुसार महायुतीला बहुमताची शक्यता आहे। महायुतीला 149, महाविकास आघाडीला 21 जागा मिळण्याचा अंदाज आहे। आपण पाहतोय आताच्या घडीची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे। महा एक्झिट पोल आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। एकूणच महायुती या ठिकाणी सरकार बनवताना पाहायला मिळते। महायुतीला इलेक्टोरल एज नुसार 118 जागा मिळतात, महाविकास आघाडीला 150 जागा इलेक्टोरल एज नुसार मिळतात आणि इथे महाविकास आघाडीची सरशी पाहायला मिळते, तर इतरांना 20 जागा मिळतात। पोल डायरीच्या एक्झिट पोल नुसार 150 जागा महायुतीला मिळतात, ते या ठिकाणी सरकार बनवताना पाहायला मिळतात, तर महाविकास आघाडीला इथे 95 जागा मिळत असल्याचं पोलच्या नुसार कळतंय, तर 43 जागा इतर पक्षांना। हा मोठा खरं तर आकडा बनावा लागेल। तर चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार हा एक्झिट पोल जो आहे त्याला 150 जागा महायुतीमध्ये मिळतात, तर महाविकास आघाडीला 130 जागा मिळतात आणि इतर पक्षांना 8 जागा मिळतात। तर मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार 155 जागा महायुतीला मिळताना पाहायला मिळतात। एकूणच मॅट्रिक्सच्या या पोलनुसार महायुती कदाचित संभाव्य सरकार या ठिकाणी बनवू शकते, तर महाविकास आघाडीला मॅट्रिक्सच्या पोलनुसार 120 जागा मिळताना दिसतात, तर इतर पक्षाला 13 जागा मिळतात। तर पीपल्स पल्स या एक्झिट पोलनुसार 180 जागा, तब्बल 180 जागा महायुतीला मिळताना दिसतात, तर महाविकास आघाडीला 95 जागा मिळताना दिसतात आणि इतर पक्षांना 13 जागा आहेत। तर एकूणच पोल ऑफ पोलनुसार महायुतीची सरशी पाहायला मिळते। 149 जागा महायुतीला मिळू शकतात, तर 121 जागा महाविकास आघाडीला मिळू शकतात आणि इतर पक्षांना 18 जागा मिळण्याची शक्यता या पोल ऑफ पोलनुसार वर्तवली जाते। एकूणच या एक्झिट पोलनुसार महायुतीची सरशी पाहायला मिळते।